नमस्कार मित्रांनो, मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे. सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये. गुरुजी, शिक्षण कधी होणार? शिक्षण अनेक अडथळे येत आहे. परिपूर्ण करतोय, अभ्यास करतोय, लक्षात राहत नाहीये, प्रयत्न करतोय, परिपूर्ण होत नाहीये. कशामुळे होत आहे? काही अडचण आहे का? गुरुजी, मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय, त्याला नोकरी लागत नाहीये. त्याच्यापेक्षा कमी शिकलेला, त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय, त्याला नोकरी लागली आहे, परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे, कुठे याने काम करावं? गुरुजी, मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे, मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे, विवाहाचं वय होऊन गेलंय, लग्न होत नाहीये. नेमकी अडचण काय? पत्रिकेत मंगळ दोष आहे, पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे? नेमकं या प्रश्नांची उत्तर आम्हाला कुठे मिळू शकतील? गुरुजी, विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये. 2 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, अनेक डॉक्टरी इलाज केले, अनेक आध्यात्मिक इलाज केले, आम्ही संतान प्राप्त होत नाहीये. आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग आहे का गुरुजी? गुरुजी, संतती झाली आहे, नोकरी आहे, विवाह झालाय, परंतु राहायला वास्तू नाहीये. माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का? वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का? मला जागा घ्यायची आहे, मला शेती घ्यायची आहे, मला वाहन घ्यायचं आहे. मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं? मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी? अनेक प्रश्न गुरुजी, उत्तर मिळत नाहीये. याचबरोबर गुरुजी, मला विदेशात जायचं आहे, मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी? की मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी? प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. गुरुजी, मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे, परदेशात मला जायचं आहे, तिकडच्या देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का? तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. गुरुजी, मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय, गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल. आज आपण 2026 या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये 3 ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात एकच ग्रह 2 वेळा राशी परिवर्तन करतोय. असं पकडून 3 वेळेला राशी परिवर्तन होत आहे. 1 मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 मार्च या दिवशी सूर्य ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय आणि पुढे 25 मार्च या दिवशी शुक्र ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये येतोय. मग या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपणास एक महत्त्वपूर्ण सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाही आहे. गुरुजी, मुलांचं शिक्षण पूर्ण होत नाही आहे. गुरुजी, मुलांचं शिक्षण झालंय तर त्यांना नोकरी लागत नाही आहे. गुरुजी, मुलांना चांगली नोकरी आहे तर विवाह होत नाही आहे. विवाह झालाय, संतती सुख प्राप्त होत नाही आहे. वास्तू घ्यावी का, वाहन घ्यावं का, मायदेशी राहावं, परदेशात जावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाही. तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमची जी एक्सपर्ट ज्योतिषांची टीम आहे, यातील अत्यंत अभ्यासपूर्ण ज्योतिषी आपल्याला योग्य असं मार्गदर्शन करतात, ज्यामुळे आपल्याला निर्णय घेण्यासाठी आणि जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहांची मदत आपल्याला घेता येते. मेष राशी,
प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्नभाव असं म्हणतो, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा एकादश स्थानामध्ये गेलेला आहे. मंगळ ग्रह हा नैसर्गिक पापग्रह असल्या कारणानं उपचय स्थानामध्ये अत्यंत शुभ लाभप्रद फल देत असतो. मित्रांचं प्रचंड सुख त्याला प्राप्त होतं. जमीन, जागा, वाहन याच्या खरेदीचे योग मंगळ ग्रहाच्या लाभस्थानामध्ये येण्यानं प्राप्त होत असतात. त्याचबरोबर ज्या व्यक्तींबरोबर आपले पूर्वी काही देवाणघेवाण झालेली असेल, प्रेमामध्ये काही दुरावा आलेला असेल, हे लोक पुनश्च आपल्या जवळ येतात आणि या अनुषंगानं एक नवीन विचारधारा, नवीन व्यवसायामध्ये तुम्हाला जाण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुमच्या बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं प्रगतिशील ठरत असतात. द्वितीय स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा लग्नात आल्यामुळे बऱ्याच वेळेला ज्या लोकांना निवडणूक लढवायची असते, मनामध्ये एक भीती असते, मी लोकांशी बोलू शकेल की नाही, तर हा वाक्चातुर्य प्राप्त करून देणारा योग आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये भृगु महर्षी तर सांगतात त्यांच्या ग्रंथांमध्ये की द्वितीयेश लग्नात आला तर लोक पैशाची थैलीच्या थैली आपल्यासमोर आणून टाकतात. थैली म्हणजे पिशवी. म्हणजेच एकंदरीत काय, तुम्ही केलेल्या कामाला यश प्राप्त होण्याच्या दृष्टीनं हा महिना राजयोगाचं सुख तुम्हाला घेऊन आलेला आहे. तृतीय स्थानाला पराक्रमाचं, शौर्याचं, तेजाचं स्थान म्हटलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह. बुध हा नेहमी न्यूट्रल असतो. ज्या स्थानात असतो, ज्या राशीमध्ये असतो, ज्या ग्रहांबरोबर असतो त्यासारखे तो फल देत असतो. आणि मग तो उपचय स्थानात गेल्यामुळे आणि मंगळ हा लग्नेश असल्या कारणानं, लग्नेशाचा स्वामी असल्या कारणानं आणि त्याच्याबरोबर तो बुध ग्रह आल्या कारणानं खऱ्या अर्थानं त्या पराक्रमाला बुद्धिमत्तेची जोड मिळते. म्हणजेच काय, तर तुम्ही ज्या म्हणून काही गोष्टी आता करण्याचा विचार करताय मनामध्ये, ते तुम्ही हातात कार्य घेतलेलं जे असेल ते तुम्ही अगदी सहज गतीने परिपूर्ण करणार आहात. त्याचबरोबर तुमच्यापेक्षा असलेले लहान बहीण भाऊ यांना मदत करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, याही गोष्टींच्या दृष्टीनं हा महिना खूप मोठ्या प्रगतिशीलतेच्या दृष्टीनं वाटचाल करतो आहे. चतुर्थ स्थान, या स्थानाला सुख म्हटलेलं आहे. या महिन्यामध्ये लग्नेश हाच तुम्हाला एवढे चांगले फळं देऊन जातोय, म्हणजेच सुख प्राप्त करून देतोय की तुम्हाला सुखस्थानाच्या पत्रिकेतील बघण्याची काही आवश्यकताच राहत नाहीये. कारण की या स्थानाचा, या कुंडलीचा जो मालक आहे त्यानंच निर्णय घेतलाय की आता लोकांसाठी खूप केलंय, आता स्वतःसाठी करावं, स्वतःच्या परिवारासाठी करावं. मग एखादी वास्तू असेल तर अजून एखादी वास्तू घेण्याचा योग, एखादं वाहन असेल तर अजून एखादं वाहन घेण्याचा योग, पूर्वी काही आपण प्लॉट फ्लॅट घेतलेला असेल तर अजून दुसरी गुंतवणूक करण्याचा योग मेष राशीच्या जातकांना या मार्च महिन्यामध्ये प्राप्त झालेला आहे. आईची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे. पंचम स्थान, या स्थानाला संततीचं स्थान म्हटलेलं आहे, विद्येचं स्थान म्हटलेलं आहे. मग या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा 14 मार्च या दिवशी राशी परिवर्तन करतोय आणि मीन राशीमध्ये जातोय. पंचमेश व्ययात जाणं म्हणजे मेष राशीच्या जातकांना परदेशात शिक्षण घेण्याच्या दृष्टीनं उत्तम संधी प्राप्त झालेली आहे. उच्च शिक्षण, ज्या जातकांचं एज्युकेशन लोन थांबलेलं आहे, ज्या जातकांना परदेशात जायचं आहे ते प्रयत्न करताय, ते काम त्यांचं परिपूर्ण होत नाहीये. मग या मार्च महिन्यामध्ये 14 मार्च नंतर तुमचं कार्य परिपूर्णतेच्या दृष्टीनं वाटचाल करेल. संतान सुखाच्या प्राप्तीत जर मेष राशीचे जातक प्रयत्न करत असतील तर त्यांनी या महिन्यामध्ये थांबावं, पुढच्या महिन्यामध्ये संततीचा विचार करावा. या महिन्यात केलेली देवाची आराधना, सेवा ही निष्फळ ठरेल, यशाकडे वाटचाल करणारी नसणार. षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा लाभस्थानात आहे. बघा, षष्ठ स्थान हे उपचय स्थान आहे आणि एकादश स्थान पण उपचय स्थान आहे. मग षष्ठेशाचा मालक बुध ग्रह हा एकादश स्थानामध्ये, म्हणजेच आरोग्य, प्रतिकार क्षमता वाढलेली असणार आहे. छोटे मोठे आजार अगदी तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. नोकरीच्या दृष्टीनं हा महिना अत्यंत लाभपूर्ण. नवीन नोकरी जे जातक शोधत आहेत त्यांना नवीन नोकरीची प्राप्ती, किंवा काही लोकांना
आहे त्याच ठिकाणी बढती प्राप्त होण्याचा योग, जॉबमध्ये बदल संभवणे, वरिष्ठांकडनं तुमच्या कामाची दखल घेणे, त्यामुळे तुम्हाला अत्यंत आनंद आणि भावपूर्ण वातावरण प्राप्त होणार आहे. सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलेलं आहे, जोडीदाराचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह लग्नी विराजमान आहे मेष राशीमध्ये. मेष राशीमधला शुक्र हा कामातुराणाम न भयम न लज्जा, क्षुधातुराणाम न भयम न लज्जा. म्हणजे काय, कामानं आसक्त झालेल्या व्यक्तीला भीती नसते. क्षुधा म्हणजे भूक लागलेला माणूस, त्याला सुद्धा कुठल्याही प्रकारची आजूबाजूला आपल्या काय झालं याची काही घेणं देणं नसतं. ती भूक क्षमवण्याचा तो विचार करत असतो. म्हणून एक मेष राशीच्या जातकांना सांगू इच्छितो, भावनेच्या आहारी जाऊन, कामविकाराच्या आहारी जाऊन विवाहाचा निर्णय घेऊ नका. नुसतं शरीर सुख बघू नका, अंतरिम सुख बघा. बऱ्याच वेळेला सौंदर्याकडे बघून घेतलेला निर्णय हा त्रासदायक असतो. कुलवान, कुलशीलवान परिवार बघा आणि अशाच परिवारात लग्न करा. याचबरोबर जे जातक विवाह झालेला आहे अशा जातकांच्या जीवनामध्ये विवाह बाह्य संबंधाचा योग, त्यामुळे परिवारामध्ये दुःखाचे प्रसंग निर्माण होण्याचे योग सुद्धा ह्या कुंडलीमध्ये दाखवतात. म्हणून श्वानाची या दृष्टी पाहे परणारी हिंडे दारोदारी. आपण परस्त्रीचा आदर करून माते समानच आपण तिच्याशी वागणूक करा, म्हणजे जेणेकरून जीवनात दुःख प्राप्त नाही. व्यापार उद्योग धंद्यामध्ये जर पार्टनरशिपमध्ये काम करत असाल, त्यामध्ये चांगलं यश, एकमेकांमध्ये दृढ विश्वास प्राप्त होऊ शकतो. अष्टम स्थानाला मृत्यूचं स्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी एकादश स्थानात, जो की लग्नेश आहे, म्हणजेच 50% तो मारक आहे आणि 50% तो योगकारक आहे तुमच्यासाठी. अचानक धनप्राप्तीचा योग, अचानक पूर्वीच्या काही जमीन वारसाच्या नोंदी असेल, शेती जमीन मिळणं असेल, वडिलोपार्जित काही संपत्ती मिळणं असेल, तर तो योग सुद्धा मेष राशीच्या लोकांना चांगला आहे. ज्या जातकांना शेअर मार्केट, तिकीट, लॉटरी असं काही करायचं असेल तर त्यांनी विचार केलेला हरकत नाही. नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे. त्यामुळे अध्यात्मामध्ये जो कंटिन्यूपणा असतो, जे शाश्वत असतं, रोज नित्य आपला नियम असतो, त्यामध्ये थोडासा खंडाकार येणं, अडचणी येणं, साधनेमध्ये थोडीशी तुमच्या अडचणी प्राप्त होणं, अशा गोष्टींचे योग यामध्ये दाखवतात. परदेशात कामाधंद्याच्या दृष्टीने जात असाल तर समोरच्याची शाश्वती आल्याशिवाय जाऊ नका, हे तुम्हाला सांगतो. दशमस्थान, या स्थानाला कर्मस्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा व्ययस्थानामध्ये विराजमान आहे. दशमेश व्ययात बऱ्याच वेळेला केलेल्या कामाचं फल, श्रेय दुसरे लोक घेतात म्हणून त्रास होतो. परंतु अशा वेळेला आपण दुर्लक्ष करून आपल्या कर्माची जी गती आहे ती न थांबवता आपण ते काम करत राहिलो पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये येणारी त्रासांची तीव्रता असेल, अडचणी असेल, ही सगळी आपल्याला दूर करता यायला मदत होईल. कोणाच्याही कोर्टाच्या केसेसच्या प्रकरणात तुम्ही पडू नका, मध्यस्थी तुम्ही करू नका. एकादश स्थानामध्ये मंगळ, राहू, याचबरोबर बुध हे ग्रह विराजमान झालेले आहेत. आणि या स्थानाचा स्वामी ही शनीच आहे, तो व्ययात आहे. मिळालेल्या लाभाचं व्ययात रूपांतर होऊ शकतं, म्हणून खर्चाला आळ घाला, योग्य ठिकाणी पैसे खर्च ठेवा, आपल्यापेक्षा मोठ्या बहीण भावंडांचा आदर करा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, ते लाभप्रद असेल. व्यय स्थानाचा स्वामी गुरु ग्रह पराक्रम स्थानात आहे आणि व्ययामध्ये 14 मार्चला सूर्यग्रह आणि शनी ग्रह तिथे विराजमान आहेत. बापाची आणि मुलाची एका स्थानामध्ये, एका भावामध्ये विराजमान होण्याची जी काही योग आहे किंवा जी काही घटना आहे, ही 12 महिन्यातनं एकदा आपल्याला अनुभवायला मिळत असते. कारण की सूर्यग्रह एका राशीमध्ये 1 महिना वास्तव्य करतो. मग त्याचं चक्र पूर्ण होत असताना या मार्च महिन्यामध्ये ही भेट होते आहे. त्यामुळे अचानक असे वडिलांमध्ये, मुलांमध्ये वादाचे प्रसंग जाणवू शकतात, होऊ शकतात. म्हणून मुलांनी टोकाची भूमिका घेऊ नये आणि वडिलांनीही त्यांना अति प्रेशरखाली, अति वादविवाद त्यांच्याशी शक्यतो आपण टाळावे, प्रेमानं भूमिका घ्यावी म्हणजे उत्तम राहील.
मेष राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 9 तारीख, 10 तारीख, 11 तारीख, 21 तारीख आणि 22 तारीख आहे. अशुभ दिवस 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, त्यानंतर 18 तारीख आहे. मेष राशीच्या जातकांना शुभ अंक 3 आहे, शुभ रंग लाल आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं आपल्या जीवनातील तीव्रता त्रास कमी होईल. मंत्र आहे ओम चंद्र विद्यायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.